कलौ श्रीपाद वल्लभम या वाक्याप्रमाणे स्वामींचा व श्रीपाद वल्लभांचाच म्हणजे श्री दत्तगुरूंचा महिमा हा कलियुगामध्ये खूप वाढणार आहे. याचीच एक कथा श्री स्वामी समर्थ महाराज चरित्रामध्ये लिहून ठेवलेली आहे व त्या कथेवरून आपल्याला समजतं की आता जे आपण पाहतो की आताच्या युगामध्ये खूप प्रमाणात स्वामींची भक्ती केली जाते किंवा स्वामींच्या नावाचा प्रसार केला जातो. श्री दत्तगुरूंचा प्रसार सध्या खूप होत आहे. तर ही जी कथा आहे ती स्वामी चरित्रामध्ये लिहून ठेवलेली आहे. तर ती कथा अशी आहे की एकदा स्वामींचे भक्त रामकृष्ण तळवडेकर बुवा हे स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटी आले होते. ते सामुद्रिक शास्त्र पाहणारे होते, तसेच ते रामदासी पंथाचे होते. स्वामींचं दर्शन झाल्यानंतर स्वामी त्यांना म्हणाले, "साखरेत पाणी मिसळू नका बरे." तर या वाक्याचा अर्थ असा होतो, की कलियुगामध्ये स्वामींच्या नावाचा प्रसार हा खूप वाढणार आहे. परंतु त्या प्रसारासोबतच काही गैरव्यवहारही त्यांच्या नावावरती चालू करणार आहेत. साखरेत पाणी मिसळू नका याचा अर्थ असा होतो, की स्वामींचं नाव किंवा भक्ती ही साखरेपेक्षाही गोड आहे. परंतु तो गोडवा हा कमी होणार आहे, जेव्हा आपण त्याच्यामध्ये पाणीच म्हणजे गैरव्यवहार करू. सध्या जी स्थिती चाललेली आहे, ती स्थिती पाहिल्यानंतर या वाक्याचा अर्थ आपल्याला समजतो. जेव्हा आपण बघतो, की सगळीकडे लोकं चमत्कारांच्या मागे लागलेली आहेत किंवा स्वामींचं नाव, दत्तगुरूंचं नाव हे एक चमत्काराशी जोडलं जातं. ह्या जेव्हा घटना आपण जागोजागी पाहतो, तेव्हा या वाक्याचा जो अर्थ आहे, जो स्वामींनी सांगितलेला आहे, तो आपल्याला अर्थ येथे लागू पडतो किंवा समजतो. त्यामुळे चमत्कारांच्या मागे लागण्यापेक्षा जर स्वच्छ मनाने फक्त आपल्या गुरूंचं नाव जरी घेतलं, मग ते गुरु कोणतेही असो, अगदी गजानन महाराज असो किंवा शंकर महाराज असो, स्वामी समर्थ असो किंवा श्री दत्तगुरू असो. कोणत्याही गुरूचं नाव आपण मनातून घेतलं, स्वच्छ मनाने घेतलं, तर आपल्याला आपले गुरु हे मदत करण्यासाठी जागोजागी उपस्थित असतात. याची भरपूर उदाहरणं आहेत. त्यासाठी आपल्याला चमत्कारांच्या मागे लागण्याची काहीही गरज नाही. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.